जगणं हे माणसांनी सुंदर होतं. जगणं जर साधनांनी सुंदर होत असतं ना, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी असते. सगळे श्रीमंत सुखी आहेत का हो? आणि सगळे गरीब दुःखी आहेत का? पैशांवरती आणि साधनांवरती जर सुंदरता असते जगण्याची, तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती आणि गरीबाच्या वाट्याला सुख आलं नसतं. मी किती श्रीमंत सांगू, ढिगानं पैसे पण आनंद नाही त्यांच्या आयुष्यामध्ये. आता मला भंडारी साहेब सांगत होते, साहेबांनी खूप प्रतिकूल परिस्थितीतनं पुण्यात गेले, उद्योग व्यवसाय सुरू केला आणि आता म्हटलं ना, अरे अमुक अमुक ठिकाणी आपल्याला 2-5 लाख रुपये मदत करायचे, तरी 1 मिनिटाचा वेळ न घेता ते मदत करेल. काहींकडे पैसे खूप आहेत साहेब, पण त्यांना आनंद घ्यायला सुद्धा त्याचा वेळ नाही आणि देण्याची दान तर किंचितची पण नाही. आमच्याकडे एक जण आहे, त्याच्याकडे सोन्याची वीट आहे साहेब, सोन्याची, आणि त्यानं घरात पुरून ठेवली. दर रविवारी उठताय, उकरताय, हाय का नाही बघतोय, परत पुरून ठेवली. घरात कोणी आजारी पडलं तर घाईघाई दवाखान्यात नेत नाही. पोरग जर म्हणलं पप्पा इकडे फिरायला चला, 1 रुपया पेट्रोलला डिझेलला खर्च करणार नाही. आणि सोन्याची वीट मात्र पठ्ठ्यानं पुरून ठेवली. मागच्या रविवारी उठलं, उकरली, वीट गायब ना, वीट चोरीला गेली. मग रडायला लागला, म्हणला सोन्याची वीट होती आणि कुंतर नेली. पोलिसांकडे गेला, पोलिसांकडे तक्रार केली, म्हणला माझी सोन्याची वीट चोरीला गेली. पोलीस म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही बाबा तुझ्याकडे सोन्याची वीट असं. हा म्हणला माझ्या पंजानं माझ्या आज्याला दिली, आज्यानं माझ्या बापाला दिली, बापानं मला दिली आणि मी घरात पुरून ठेवली होती. आणि काय करायचं? काय नाही म्हणला, दर रविवारी उठायचो, उकरायचो, हाय का नाही बघायचो, परत पुरून ठेवायचो. म्हणले एवढंच आहे ना, उद्या ये, तुझी वीट तुला मिळून जाईल. दुसऱ्या दिवशी हा पोलिसांकडे गेला, पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली. हा म्हणला माझी सोन्याची होती, तुम्ही ते अरे सोन्याची असू नाही तर दगड, तुला काय फरक पडतो, तुला काय करायचंय? उकरून बघायचीच आहे, तर मग ती सोन्याची असू नाही तर दगडाची उपयोग. तुमच्याकडे ढिगानं पैसे, पण तुम्हाला त्याचा आनंद घ्यायला वेळ नाही, तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. उपयोग आहे का या सगळ्या गोष्टींचा? भगवंताने आपल्याला 2 हात दिले, एक हात घेण्यासाठी, दुसरा हात देण्यासाठी दिलेला आहे. आपल्या हातामध्ये देण्याची दानत असली पाहिजे. आयुष्याची सुंदरता शोधण्यासाठी वेळ प्रसंगी 2 रुपये आपल्याला खर्च करावे लागले चांगल्या कामासाठी, तर ते खर्च करण्याची दानत पण आपल्यामध्ये असली पाहिजे. मला वाटतं जगणं खूप सुंदर आहे. फक्त त्या सुंदर आयुष्याचा आनंद घेण्यासाठी एकमेकांना वेळ द्या, एकमेकांना प्रेम द्या, एकमेकांना कधीतरी भेटा, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा, नाती होती जपा, नात्या होत्यांना वेळ द्या. या यांचं टाळ्या वाजवून स्वागत करा. जिथे जागा भेटेल तिथे लगेच बसून घ्या, बाकीचे हलू नका, बाकीचे बस. तर तुम्ही एक बघा, मी का नेहमी असं म्हणतो की माणसांमुळे जगणं सुंदर होतं. तुमच्याकडे साधनं खूप आहेत पण माणसं नाही. त्या साधनांचा उपभोग तुम्ही एकटेच घेणार आहात का? त्यामुळे नाती होती सुद्धा जपली पाहिजे, एकमेकांना वेळ दिला पाहिजे. भगवान कृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात आणि करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतो. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती, पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतो. त्याचं कारण काय माहिती? त्याचं कारण आहे, कृष्णाला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं, आपण नात्यांमध्ये पराक्रम गाजवले आणि रणांगणात शस्त्र ठेवली. परवा एक जण मला म्हटला 10 वर्ष झाली भावाच्या दारात गेलो नाही. म्हटलं काय पराक्रम आहे? 10 वर्ष झालं बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हटलं कुणाला सांगतो, कुणाला सांगतो? म्हटलं ती गेल्यानंतर आपण साडी चोळी घेऊन जाऊ. बहीण गेल्यानंतर शेवटची साडी चोळी भावाची असते. तिला कळतं का भाऊ आलाय, रडतोय? गेल्यानंतर काय कळतो? गेल्यानंतर तुमचे स्पर्श कळत नाही, गेल्यानंतर तुमचे संवाद कळत नाही. आज ज्या मित्रांना तुम्ही श्रद्धांजली वाहिली त्यांना कळणार आहे का आपली आठवण मित्रांनी काढली? जिवंत होते तोपर्यंत एखादा फोन केला असता, हे बरे करे, काय लागलं तर सांग बरं का, हक्कानं मी आहे तुझ्यासोबत. अहो काही देऊ नका, पाठीवर फक्त हात टाका, मी आहे बरं का, तुला काय लागलं तर मला सांग. हा आधार सुद्धा माणसाला खूप काही देऊन जातो. म्हणून जिवंत आहे तोपर्यंतच एकमेकांना भेटण्याची संधी आहे. जिवंत आहे तोपर्यंत एकमेकांना भेटा, एकमेकांशी बोला, एकमेकांशी संवाद साधा. नात्यांमध्ये तर काय मजा आहे. आता तुम्ही माहेरी आलात की नाही भाऊबीजेला? माहेरी आल्यानंतर म्हातारी आई किती थकलेली असली, उमऱ्यापाशी पटकन येते की नाही? गालावरून हात फिरवस, बोट मोडल, भाकरीचा तुकडा वळून टाकल, पाणी वळून टाकल. किती प्रेम आहे तिचं. लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती.
कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणारे या जगात जर कोण असेल ना, तुमची आई आणि तुमचे वडील आहे. किती प्रेम आहे त्या आईचं. आपलं बालपण कधी संपतं माहितीये? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपतं. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं. पोरींची तर हसायची, रुसायची, फुगायची, रडायची सगळी जागा जर कोणती असते तर ती आई असते. रोज फोन करायचा असतो, रोज तिच्याशी बोलायचं असतं. एरवी आपण गडबडी आईच्या एका वाक्याकडे बोलू शकतो. कधीतरी आई एक वाक्य बोलून जाते, ते काळीच पिळवून टाकणार असतं. कधीतरी आई म्हणते, बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चाला. ज्या दिवशी आई असं म्हणाल ना आम्ही आहोत तोपर्यंत येत चाला, तेव्हा हातातली कामं बाजूला ठेवा आणि भेटून घ्या. माणसं गेल्यानंतर आपण मांडी देतो, त्या मांडीचा स्पर्श त्या शरीराला कळतो का? अहो फोडणी देताना तेल उडलं तरी वेदना होतात, गेलेल्या शरीराला थेट अग्नीचा डाव दिला, त्या अग्नीचा दाह त्या शरीराला कळत नाही. तुम्ही दिलेली मांडी कळत, तुम्ही घातलेल्या वाऱ्याची झुळूक तिथपर्यंत पोहोचेल. जिवंत आहे तोपर्यंत भेटा, जिवंत आहे तोपर्यंत आज तुम्ही एकमेकांना भेटा, सेकंड करा, तुमच्या हातांचा एकमेकांना स्पर्श होईल. त्या स्पर्शांमध्ये मजा आहे, त्या स्पर्शांमध्ये पावित्र्य आहे, त्या स्पर्शांमध्ये आनंद आहे. जोपर्यंत स्पर्श आहेत ना तोपर्यंत नाती. आईनं याही वयात पटकन उडून गालावर ओठ टेकवले, बरं वाटतं की नाही? आईच्या त्या स्पर्शामध्ये मजा आहे, त्या स्पर्शांचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना फ्लाइंग किस द्यायला लागल्या. चलो बाबा आहे, त्या पोरांसोबत आमचा स्पर्श पण उरला नाही. मी नेहमी सांगतो जोपर्यंत स्पर्श आहे तोपर्यंत नाती आहे. सुधा मूर्तींचं एक पुस्तक होतं, त्यात त्यांनी लिहिलं होतं, मी ज्या घरामध्ये राहायचे, तुम्ही शेजारी बसायच्या का शाळेत पण? काय काय घेणं देणं म्हणजे इथं बसलेली बाई उठून आता उठू नका 10 मिनिट, काय करा काय खरं नाही. खरी मैत्री आहे की आपली मैत्री. मी सांगत होतो सुधा मूर्तींचं एक पुस्तक आहे आणि त्यांनी लिहिलं होतं की मी ज्या घरामध्ये राहायचे ते घर रेंटचं होतं आणि रेंटचं घर कधी ना कधी सोडावं लागणार होतं. पण त्या घराच्या शेजारी एक त्या खिडकीपाशी प्राजक्ताचं झाड होतं. मी त्या खिडकीतनं बाहेर हात गेला की त्या प्राजक्ताच्या फांदीवरून मी हात फिरवायचे. त्या फांदीला माझ्या स्पर्शाची इतकी काय सवय होऊन गेली होती की ते झाड आता माझ्या बोलण्यालाही प्रतिसाद द्यायचं. मी बोलायला लागले की प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडायचा, कधीतरी पानांची सळसळ ऐकायला यायची. ते झाड सुद्धा माझ्या बोलण्याला आता प्रतिसाद देत होतं. पण शेवटी घर रेंटचं, कधीतरी सोडावं लागणार होतं. 4 दिवसांनी आम्हाला ते घर सोडायचं. मला वाटलं त्या झाडाला शेवटचं सांगावं की अरे परत आपली भेट होईल की नाही माहित नाही, आता घर आम्ही सोडतोय. काळजावर दगड ठेवून मी त्या झाडाला सांगायला गेले की आता आम्ही निघणार आहोत. पुढचे 4 दिवस ना पानांची सळसळ ऐकायला आली ना प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला. ते झाड अगदी गप्प गप्प की अरे आता परत भेट होईल की नाही. 4 दिवसांनी सगळं सामान गाडीत भरलं. सगळं सामान गाडीत भरून आता मी पण गाडीत बसणार आणि निघणार. त्याच वेळेला मला असं वाटलं शेवटचं त्या झाडाला भेटून यावं. शेवटचं म्हणून मी त्या झाडाला भेटायला गेले. बोलायला शब्द सुचले नाही, थेट जाऊन मिठी मारली. डोळे गच्च झाले. गच्च झालेले डोळे 2 मिनिटांनी उघडले आणि बघते तर काय, बाजूला प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. ते झाड जणू सांगत होतं रडू नको, भेटू पुन्हा कधीतरी. ते सांत्वन करत होतं. मी गाडीत बसले आणि निघून गेले. 2 वर्षांनी मी पुन्हा त्या गावात आले आणि कुणाला तर विचारलं का हो, ते आमच्या जुन्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं, ते अजून आहे का? तेव्हा कुणीतरी म्हटलं झाड अजून तसंच आहे, फक्त खिडकीपाशी आलेली फांदी मात्र सुकून गेली. जोपर्यंत स्पर्श आहेत तोपर्यंत नाती आहेत. ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाती संपली.